पाहिजे असे नितीनजी भोईर साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभासे विनिंग टीम 2000 कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच. तर कैलासला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला आहे, मात्र त्यांनी त्याचा सन्मान दिला आपल्या युवा खेळाडूला आणि त्याचं नाव आहे. तर प्रथमेश आणि कैलास, प्रथम कैलास तुला हा पुरस्कार दिला जाईल आणि तू तुझा पुरस्कार प्रथमेशला सुपूर्द करणार आहेत. दोघांनाही विनंती करतोय. तर साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते मॅच सुरू होणार. ऐकूया आपण दीपक पाटील सर यांचा आवाज. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा क्रिकेट लढतीचा आनंद घेतोय. मात्र प्रवीण, एक आम्हाला 2-3 फोन आले, तुम्ही सर्वांची बाईट घेता, खूप चांगलं. तुम्ही मुख्य आयोजक मुकेश भगत यांची पण बाईट घ्या. नक्कीच नक्कीच घेणार सागर. जेव्हा फायनल मॅच चालू होईल तर ज्याने षटकार ठोकलाय ना तो खेळाडू हितेन तुझ्यासाठी ब्रँडेड शूज स्पॉन्सर केले तर अर्थातच बिंदासबाई टोंबरे नवीन पनवेल शहर प्रमुख सातत्याने मग त्यांच्या माध्यमातून आय थिंक 25 ते 30 गावांना टी शर्ट्स क्रिकेटचे स्पोर्ट टी शर्ट देखील त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केले जातात आणि त्याच्यासाठी षटकार ठोकलाय. तुझ्यासाठी ब्रँडेड शूज. उद्या नवीन पनवेलला जाऊन आपण ते शूज कलेक्शन करावे. थँक्यू. तर फायनल मध्ये गेला i11 चिंचवली. आता ऐकूया आपण पुढचा सामना. व्हेरी इम्पॉर्टंट. सचिन पिचकुले आणि सागर यांची आपण भरपूर आतुरतेने वाट पाहतोय. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय पैरोनाथ विचुंबे संघाची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विशालचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या वरतून उडवलाय. स्वप्नील कांबळेच्या बॅट मधून या षटकारानं टीमचा श्री गणेशा. स्वप्नील कांबळे आणि अविनाश पाटील अशी सलामीची जोडी आणि काय सुरुवात झाली. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट. फर्स्ट स्ट्रोक इज हाफ डन असं म्हटलं जातं आणि जवळजवळ मित्रमंडळींनी चांगली सुरुवात करून दिली आहे ती. स्वप्नील कांबळे एक दर्जेदार खेळाडू, एक व्यावसायिक खेळाडू, एक प्रतिदिश खेळाडू या विचुंबे गावची ओळख आहे आणि त्याच्या पॅटमधून मात्र षटकारांना सुरुवात झाली. समोर विशाल गायकवाड ज्यांना मागच्या मॅचमध्ये धावा डिफेंड केल्या होत्या आणि आपल्या टीमला मात्र कमी धावसंख्या असताना मात्र जिंकून दिलं होतं तोच गोलंदाज. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला रोहन तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सिंगल एकवटली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्ट्राईक रोटेट केली जाते. एक कमालीचं पाहायला मिळतंय. जेव्हा तुम्ही व्यावसायिक खेळाडू खेळत असतात षटकार आल्यानंतर बऱ्याच वेळा तुम्हाला स्ट्राईक रोटेट करताना आपण स्क्रीनवर पाहतो. ग्रामस्थ मंडळ युवा सेना उसरली खुर्द ही स्पर्धा आणि याच गावचे खऱ्या अर्थानं जबरदस्त समालोचक मेहबूबजी लढा यांना आपण ऑन स्क्रीन पाहू शकता. गावदेवी उसराई चषक 2022 करची स्पर्धा आहे. चांगला चेंडू होता. यावेळेस थोडीशी गती कमी केली होती. अपील सुद्धा पाहायला मिळते. इथे बीट करून गेला अविनाश पाटीलला. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर षटकारानंतर थोडंसं कमबॅक करत असताना गोलंदाज विशाल गायकवाड सुद्धा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू ओळखला जातो. तो अर्थातच श्री समर्थ अजडबी स्पोर्ट्स ओळे संघ या लढतीतील विजेता संघ सरळ फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे दोनही बाजूनी मात्र तेवढी झुंज पाहायला मिळेल आणि आजच्या रात्रीमध्ये मोस्ट फेवरेट लढत असेल ती आता मात्र सेमीफायनल ही जणू काही फायनल सारखीच होणार आहे. गोलंदाज सज्ज. विशालचा हा बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला ऑन साईडला मिड विकेट कडे. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सर्कलचं रिस्ट्रिक्शन असल्या कारणाने फक्त 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील डीप मिड विकेट आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय तो अगदी लॉंग ऑफला साइड स्क्रीनच्या जवळ चिकटून उभा आहे. धावसंख्या पुन्हा एकदा कन्वर्ट होते सिंगलनं 8 या आकड्यावर 8 रन्सचा नंबर. ही कमालीची जोडी आहे. दोनही दिग्गज फलंदाज आहेत. स्वप्नील कांबळे सुरुवात चांगली झाली षटकारानं. 2 बॉलमध्ये 7 धावांची इनिंग साकारले आणि स्वप्नीलचं या मॅच मध्ये खेळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. इम्पॉर्टन्स फार आहे या इनिंगला. हा खेळाडू जर 4 षटकं उभा राहिला तरी मी म्हणेन मोठी धावसंख्या मात्र जरूर रचू शकेल आपल्या टीमसाठी. चेंज ऑफ पेस थोडासा यावेळेस मात्र आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न केला होता. फक्त बॉलला ढकललंय. अगदी थोडंसं कव्हर क्षेत्रामध्ये सिंगल येते त्या ठिकाणी. अगदी स्मार्ट गेम खेळला जात आहे. कडे आपण खेळपट्टी पाहिली आजच्या रात्रीमध्ये तर धावांना पाठलाग करत असताना मात्र भल्या भल्या संघांना घाम फुटलाय
आणि इथे मात्र टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय म्हणजे धावा डिफेंड करण्याचा निर्णय मात्र घेतलाय तो अर्थातच नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे संघाला आणि त्याच पद्धतीने मात्र त्यांची वाटचाल सुरू आहे. अगदी दोनही फलंदाज आपण पाहिले तर संयमानं क्रिकेट आता मात्र खेळलं जात आहे. समोर ड्राईव्ह केला अगदी मिडॉनच्या दिशेमध्ये बॉल स्टॉप केला जातो इनफिल्ड मध्ये रन मात्र मिळणार नाहीये त्या ठिकाणी. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं तर विशाल गायकवाड अर्थातच पावा या गोलंदाजानं पुढच्या 5 बॉलमध्ये फक्त 3च धाबा दिल्यात आणि पहिलं षटक संपत असताना धावफलकावर धाबा लागल्यात त्या 9 धाबा. नक्कीच सुंदर असं गीत आपण इथे ऐकलं. गावदेवी उसराईची जत्रा आता सुरू झाल्या आणि महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायिका सोनाली भोईर यांच्या आवाजामध्ये गीत होतं. मॅन ऑफ द सिरीजची आपण पाहतोय इलेक्ट्रिक बाईक आहे जी आम्हाला स्पॉन्सर केले गार्गे एंटरप्राइजेसच्या विवेक भोईर आणि हे सिरीजचं कॅल्क्युलेशन असेल प्रत्येक विकेटसाठी 5 धावा. आपण याची नोंद घ्या. आणि त्याचबरोबरीनं ज्या संघाच्या खेळाडूला मात्र ही बाईक मिळेल त्या संघाच्या प्राइज मधून मात्र 15,000 रुपयांची कपात केली जाईल जोपर्यंत जी गाडी आपल्या नावावर रजिस्टर्ड होत नाहीये तोपर्यंत. आणि ज्या दिवशी होईल त्या दिवशी मात्र तुम्हाला पुन्हा एकदा परत केले जातील. सर्रासपणे सगळ्या स्पर्धांमध्ये मात्र हा नियम चालू असतो त्यामुळे बऱ्याचशा खेळाडूंना माहिती आहे अगोदरच आणि त्या स्पर्धेसाठी सुद्धा हा नियम असेल. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑन क्लिअर करत असताना इथून मात्र षटकार येतोय 6 धाबा आणि प्रत्येक षटकारासाठी आता मात्र 200 रुपयांचं पारितोषिक मात्र लावलंय ते मुन्ना सुरते आणि त्याचप्रमाणे विश्वास भिंगारकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक असेल आणि आयवा कॅससाठी सुद्धा 200 रुपयांचं. त्यामुळे प्रेक्षक वर्ग आपण सुद्धा सज्ज राहा. या रात्रीमध्ये मात्र कमाई करण्याची सुवर्ण संधी मात्र असेल. चौकारांसाठी सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक असेल. यावेळेचा हा चेंडू इथून मात्र पंच आमच्याकडे वळालेत. बाट्याचा सिग्नल येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल. पहिल्याही षटकाला षटकारानं सुरुवात केली होती दुसऱ्याही षटकाला मात्र षटकारानं सुरुवात झाली परंतु पहिलं षटक संपत असताना इथून मात्र 9 धावा दिल्या होत्या. त्यानंतर विशालनं चांगली गोलंदाजी केली होती. आता रोशन मुंगाजीकडून सुद्धा तीच अपेक्षा असेल. व्हाईट बॉल आलाय चांगला बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेंथ हाताळला गेला. अगदी सन्मानानं मात्र या ठिकाणी बॉल ढकललं होतं. कबर क्षेत्रामध्ये सिंगल एकवटली जाते. स्मार्ट गेम एखाद्या बहान खेळाडूकडेच मात्र तुम्हाला असं गेम पाहायला मिळेल. षटकारानंतर मात्र स्ट्राईक रोटेट करणं आणि नॉन स्ट्राईक एंडला येणं आणि त्याचबरोबर नॉन स्ट्राईक एंडवरून खेळ पाहणं आपल्या साथी सहकार्याला प्रमोट करणं त्याच्यावर सुद्धा तेवढाच विश्वास दाखवणं एखादा महान खेळाडूच करू शकतो. आणि स्वप्नील कांबळे यावेळेस मात्र एक चांगली इनिंग या सेमीफायनल मॅच मध्ये मात्र साकारत असताना आपल्या टीमसाठी तुम्हाला पाहायला मिळतोय. रोशन मुंगाजी गोलंदाजी बारवर दोनही तगड्या टीम्स आहेत सेमीफायनल मध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेट ना समोरच्या दिशेला हा फटका इथून मात्र सरळ चालाय लॉंग ऑफ फिल्डरच्या हातामध्ये. फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मात्र मिळवून देत असताना रोशन मुंगाजी पहिली विकेट आपल्या नावावर करतोय. पहिला धक्का आता मात्र बसलाय तो अर्थातच नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे संघाला अविनाश पाटील बाद. धावफलकावर धाबा लागल्या ते आतापर्यंत 17 धाबा 17 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या विकेटचं पतन झालंय. नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे संघाचा अविनाश पाटील अवघी इथून मात्र फक्त 1 धाव काढून तंबूच्या आश्रयाला आलाय आणि नवीन बॅट्समन अशिकेश भोईर इन ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपात इथे जात असताना साथ द्यावी लागेल स्वप्नील कांबळेला. कारण स्वप्नील कांबळे शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला फटके पाहायला मिळतील आणि अगदी स्मार्ट गेम तो आतापर्यंतचा विचार केला तर साकारत असताना. परंतु उलट पक्षी पाहायला गेलं तर श्री समर्थ HDB स्पोर्ट्स ओळे संघाला मात्र या विकेटची गरज आहे. यावेळेचा बॉल अगदी घेऊन काढलाय तो कव्हर क्षेत्रामध्ये. कव्हर पॉइंटला बॉल मात्र जातोय तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा सिंगल. एकेरी धावेनं संयमानं सुद्धा फलंदाजी करावी लागते हे मात्र दाखवून देतोय तो स्वप्नील कांबळे.
कधी आक्रमकपणा आणि कधी संयम या दोनही गोष्टींचा मिलाप घालत अगदी योग्य रीतीनं ही इनिंग पुढे सजवत असताना नवीन बॅट्समन अशिकेश भोईर ऑन स्ट्राईक. फुल टॉस बॉल होता, स्क्वेअर ऑफ द विकेट घुमवलाय हा बॉलला. स्क्वेअर लेगकडे मात्र बॉल चाललाय. सिंगल एकवटली जाईल, सिंगल मिळेल या बॉलवर. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. इट्स अ रिव्ह्यू टेकन फ्रॉम बॅट्समन. बॅटिंग टीम रिव्ह्यू घेतला, वेस्ट राईट आहे की नाही. फुल टॉस बॉल जरूर होता आणि हे चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून सायब्रीद लाईव्हच्या माध्यमातून जरूर हा निर्णय मात्र आपल्यापर्यंत पोहोचेल. अतिशय महत्वाचा निर्णय असेल. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय या स्पर्धेची आणि यानंतर मात्र गेल्या 5 रात्रीमध्ये मात्र केलेली मेहनत ओकेजी भगत, हेमनजी भगत आणि संपूर्ण युवा सेना ग्रामस्थ मंडळ उसरली. खरंच एक नेत्रदीपक स्पर्धा अगदी यंदाच्या वर्षाला मात्र सरताना ज्या पद्धतीनं इट्स अ फेअर डिलिव्हरी, अंपायर डिसिजन. योग्य तो निर्णय दिला जाईल. पाचवी रात्र आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची अंतिम रात्र आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना मात्र ज्या पद्धतीनं उदंड प्रतिसाद दिलाय ही स्पर्धा विसरता येण्यासारखी नाहीये. अगदी पहिल्याच पर्वामध्ये ज्या पद्धतीनं प्रचंड मेहनत घेतले. हेमंत भगत आपण यायचंय. कमालीची मेहनत या स्पर्धेसाठी, ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. अगदी पहिल्या दिवसापासून सेलिब्रिटीज पाहायला मिळाले. पहिल्या रात्री आपण पाहिलं अगदी उद्घाटन समयी महाराष्ट्राची अप्सरा केवली आपण म्हणूया एक सिनेसृष्टीमधील आघाडीची तारका सोनाली कुलकर्णी हिचं आगमन झालं होतं. बैलगाडा क्षेत्रामधील अग्रगण्य राव राहुलभाई पाटील अडिवली यांच्या बरोबर गर्दी आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. दीपक शेठ पाटील साहेब चिरले बैलगाडा क्षेत्रामधील आणखीन एक मोठं नाव, रजनी स्पर्धेचे मोठे आयोजक यांची उपस्थिती आपण पाहिली. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रशांतदा ठाकूर यांची उपस्थिती आपण पाहिली. आणि आज आपण पाहिलं तर आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष कैलास शेठ म्हात्रे साहेब ओवे ज्यांची उपस्थिती मात्र आज या स्पर्धेला लाभली. प्रत्येक दिवशी पहिल्या दिवशी आपण पाहिलं पनवेल नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतमदादा म्हात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली होती. सगळ्याच मी म्हणेन सगळ्याच विविध पक्षामधील सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तिमत्वांना मात्र या स्पर्धेच्या निमित्तानं या व्यासपीठावर आणण्याचं काम मात्र केलं. ते अर्थातच मुकेजी भगत, हेमनजी भगत आणि त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. या स्पर्धेमध्ये कोणतीच कसर सोडली नाहीये. प्रत्येक खेळाडूंनी आपापल्या जेव्हा बाईट्स दिल्या, या उपस्थित निमंत्रित व्यक्तिमत्वांना जेव्हा जेव्हा आपल्या बाईट्स दिल्या तेव्हा तेव्हा प्रत्येकाने मात्र या स्पर्धेचे गुणगान मात्र गायले गेले. आणि या गुणगान प्रत्येकानं गायले गेले आणि या प्रत्येकाची महती येणाऱ्या बऱ्याचशा वर्षांमध्ये मात्र ही स्पर्धा लक्षात ठेवली जाईल. आणि इथून मात्र पंचांचा निर्णय येतोय. इट्स अ नो बॉल. वेस्ट टाईट विनंती असेल बिचुबे संघाला सुद्धा की सहकार्य सगळ्यांनीच करा, आपली स्पर्धा आहे. तर इथे मात्र नो बॉलचा इशारा आला आणि बीमर भूषण मुंगाजीचा आणि त्याचमुळे आणखीन एक धाव मात्र. परंतु नेक्स्ट बॉल फ्री हिट, मुक्तपणे खेळण्याची एक नामी आणि ती संधी मात्र चालून आले दिग्गज फलंदाज स्वप्नीलला. यावेळचा फटका फसलाय, बॉल हवेमध्ये होता, बॉल चाललाय तो शॉर्ट फाईन लेगला. थोडीशी चुकी झाली त्या ठिकाणी आणि त्याचा फायदा मात्र उठवला. खरं तर जेलवर जायला काय हरकत नव्हती, कदाचित जेल मिळाला सुद्धा असता, परंतु टप्प्यावर कारण जेल मिळून सुद्धा उपयोग नव्हता आणि त्याचमुळे कदाचित टप्प्यावर थांबला. परंतु बॉलला टर्न घेतला अचानक आणि त्यामुळे आणखीन एक धाव मात्र टोटलमध्ये ऍड होईल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागलेत आतापर्यंत 22 धावा, 22 रन्स ऑन अ बोट. खूप चांगली टोटल बॅटिंग करत असताना आतापर्यंतचा निर्णय जर पाहिला बॅटिंग करण्याचा तो सत्कारणी लावलाय. यावेळेचा बॉल सोडून दिला होता, लेफ्ट केला होता बॉलला. पंच आमच्याकडे वळालेत आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये.
व्हाईट बॉलचा इशारा देत असताना अतिरिक्त धाव जोडली जाते. प्रेशर आता मात्र आहे. रोशन मुंगाजी थोडंसं महागडं षटक टाकण्याच्या तयारीमध्ये आहे. इथून शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. 23 धावा धाव फलकावर लागल्यात. रिव्हर्स स्वीप न खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र स्विच केलं होतं. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. इथून मात्र बॉल टप्पा पडल्यानंतर खाली सुद्धा राहिला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे संघाची धावसंख्या 23 या आकड्यावर. 23 रन्स. तर गावदेवी उसराई चषकाची स्पर्धा आहे. विवेकजी बोईर साहेब गार्गे एंटरप्राइजेसनं आम्हाला खूप छान माहिती दिली. मुकेशजी भगत यांची जेव्हा स्पर्धेची ओपनिंग होती तेव्हा सिने कलाकार अभिनेत्री आल्या सोनाली कुलकर्णी. आज आल्या सोनावणे आणि या सोनाली भोईर यांचं गाणं सुद्धा ऐकलं. म्हणजे सोनाली हे नाव मुकेश भगत यांच्या स्पर्धेला लकी ठरले. त्यांनी सांगितलं क्या बात आहे. सोनाली सागर या नावामध्येच त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर अगदी सुवर्ण छटा, अगदी गोल्डन किनार लागले या स्पर्धेला. त्या सुवर्ण छटा मात्र उमटवल्यात या स्पर्धेमध्ये. नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी आहे या स्पर्धेचं. येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेमध्ये बऱ्याचशा समालोचकांच्या मुखामधून मात्र या स्पर्धेचं गुणगान गायलं जातील एवढी सगळ्यांच्या लक्षात ठेवणारी ही स्पर्धा. आणि टेनिस क्रिकेटच्या वर्षाला मात्र सरत्या वर्षाला मात्र समारोप देत असताना एवढी मोठी स्पर्धा मात्र या विभागामध्ये नामवंत स्पर्धा म्हणून जरूर पाहिली जाईल. रोहन मुंगाजी आलाय. कमालीचा टर्न मात्र या गोलंदाजाकडे आहे. हातभर चेंडू बाहेर आतमध्ये वळवण्याची किमिया आजपर्यंत मात्र साधत आलाय आणि त्याच्याकडून एका चांगल्या षटकाची गरज आहे. ती श्री सोबत अजडबी स्पोर्ट्स ओळे संघाला. रोहन मुंगाजी टॅलेंटेड क्रिकेटर ओळखला जातो अजडबी स्पोर्ट्सचा. ओव्हर द विकेट ना यावेळेचा हा बॉल समोरच्या दिशेला उडवलाय. बॉल मात्र पाठवलाय तो लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता आशिकेश भोईरच्या बॅट मधून हा गगनभेदी षटकार. जमलाय आज या दर्शनाला विचुंबे गाव सारा. जमलाय आज या दर्शनाला. आज हो नाचू गाऊ धमाल करू भैरवनाथाचे पालखीला. आज हो नाचू. षटकारासाठी पारितोषिक होतं अगोदरपासूनच विचुंबे टीमसाठी. पुन्हा सुरते आणि त्याचप्रमाणे विश्वास भिंगारकर त्यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक जरूर मिळेल आशिकेश भोईरला. प्रत्येक चौकार षटकारासाठी आणि आयवा कॅचसाठी सुद्धा पारितोषिक आहे. शॉट ऑफ लेन बॅकफुटला जाऊन यावेळेस मात्र बॉल ढकलला कव्हरच्या दिशेमध्ये. सिंगल येत आहे. एकेरी दाबीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. आतापर्यंत विचार केला तर प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार आलाय आणि त्याचमुळे मी म्हणेन एक चांगली धावसंख्या उभारणीकडे आता मात्र लक्ष दिलं जात आहे. त्यामुळं जिथे संधी मिळेल तिथे षटकार मारले जातात आणि संधी मिळेल त्याचप्रमाणे संयमानं सुद्धा कशा पद्धतीनं क्रिकेट खेळायचं याचं जणू द्योतक आपल्याला पाहायला मिळतंय. तो नाही फलंदाजांकडून. फलंदाज रोहनचा हा बॉल यावेळेस मात्र बीट केलाय. हुक करण्याचा प्रयत्न मात्र झाला होता तो स्वप्नील कांबळेचा, परंतु त्याला मात्र इथे निर्धाव चेंडू काढलाय. षटकार जरी आला असला तरी पुढच्या बॉलमध्ये मात्र कमालीचा कमबॅक करण्याची सामर्थ्य मात्र या रोहन गोलंदाजाकडे आहे आणि तेच करण्याचा मात्र तो या ठिकाणी प्रयत्न सुद्धा करतोय. डॉट बॉल. राईट मोर द विकेटनं पुन्हा एकदा सज्ज होतोय स्वप्नील कांबळे. चेंज ऑफ पेस स्लोवर बॉल. इथे फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहेत. निर्जन स्थळी मात्र जाऊन बॉल पडलाय तो वर मात्र सहजतेनं 2 धावा. दैव बलवत तर स्वप्नील कांबळेला इथे मात्र म्हणूया आपण जीवनदान. या 2 धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना 32 धावा 32. इट्स अ गुड टोटल. मागच्या मॅच मध्ये 35 डिफेंड केल्या होत्या त्या नितीन स्मृती भैरवनाथ विचुंबे संघानं आणि त्याचमुळे इथून येणारी प्रत्येक धाव फार महत्वाची असेल. परंतु आता समोर तगडा संघ सुद्धा आहे. अजडबी स्पोर्ट्स
ओळे अर्थातच पाहायला गेलं तर प्रमोद गरत त्याला फेस करावं लागेल गोलंदाज विचुंबे संघाच्या गोलंदाजांना. रोहन मुंगाजी फुल टॉस बॉल होता यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये मात्र झेल टिपला जातोय. रोशन मुंगाजीच्या हातामध्ये महत्वपूर्ण विकेट यावेळेस मिळवत असताना रोहन मुंगाजीनं मात्र काढले मैदानाच्या बाहेर स्वप्नील कांबळे या फलंदाजाला. उसराई देवीच्या आशीर्वादाने गाव नांदतो सुखाने तिच्या नावाचा करते सारे जय घोष मुखाने. उसराई देवीच्या आशीर्वादाने गाव नांदतो सुखाने तिच्या नावाचा करते सारे जय घोष मुखाने. तर मुन्नाबाई सुरते यांच्या बंधूंचे पुत्र अर्थातच मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या प्रत्येक षटकारासाठी करणला 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पुन्हा सुरते यांच्याकडून नेहमीच मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये जेव्हा कुठेही विचुंबे संघ असला की अगदी मोठी पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आणि विचुंबे संघाचे पाठीराखे सुद्धा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहतो. सगळ्यात जास्त पाठीराखे असणारा हा संघ पैरोनाथ विचुंबे नितीन स्मृती या नावानं खेळतोय. त्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी परंतु मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग नेहमीच मग बऱ्याचशा मगाशी सांगितलं होतं स्वप्नील कांबळेनं बाईटमध्ये थोडीशी मुंबई इंडियन्ससारखी परिस्थिती आमची सुद्धा राहिली. त्यामुळे संकटामध्ये सुद्धा हेच प्रेक्षक आमच्याबरोबर उभे राहतात आणि आता मात्र चांगला खेळ होत असताना सुद्धा तेच प्रेक्षक हे फार महत्त्वाचं असतं आमच्यासाठी. त्यांचा पाठिंबा फार महत्त्वाचा असतो आणि तोच पाठिंबा आम्हाला सदैव मिळत असतो. आणि आजही मोठ्या संख्येनं मात्र प्रेक्षक वर्ग क्रीडांगणाच्या भोवती जमा झालाय. अशिकेशसाठी सुद्धा षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असेल मुन्नाबाई सुरते यांच्याकडून. इथे व्हाईट बॉलचा इशारा येतोय. चौथ्या षटकाला मात्र सुरुवात झाली. धावफलकावर धावा लागल्या त्या 33 धावा. तर दीपक सर सन्मान्य अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय. अक्षय भगत यांचे जिगरी मित्र ववले गावाचे आपण बघतोय आकाश म्हात्रे आणि कुमार म्हात्रे यांचं आगमन झालंय. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सतीश म्हात्रे यांचा हा बॉल यावेळेस ड्राईव्ह केलाय. ऑन ड्राईव्हचा लाजवाब फटका लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर भिरकावलं या बॉलला ठोकलाय हा उत्तुंग षटकार. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या क्या प्रत्येक बात ओव्हरमध्ये आहे. आणि इथे या षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक एकीराही मुन्नाभाई आणि विशुबाई भिंगारकर यांच्या वतीनं हे 500 रुपयाचं कॅश प्राइज. सतीश म्हात्रे यांच्यावर हल्ला बोल. संकटमोचक गोलंदाज ओळखले जातात अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाचे. जेव्हा संघ संकटामध्ये असतो तेव्हा मात्र आपल्या गोलंदाजीची धार दाखवून दिले आणि तो सतीश म्हात्रे यावेळेस मात्र इथेच थोडीशी लेंथ कमी केली होती शॉट ऑफ लेंथ परंतु क्षेत्ररक्षक नाहीये. हे बऱ्याच वेळा घडलं या इनिंग मध्ये. फटके फसले होते परंतु त्या ठिकाणी मात्र फील्ड नव्हती. मिडॉनला बॉल पडला आणि 2 धावा मात्र पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना चांगली मी तर म्हणेन धावसंख्या आता पाहायला मिळते. नितीन स्मृती पैरोनाथ विचुंबे संघ जाऊन पोहोचला तो 41 या आकड्यावर. 41 रन्स ऑन बोर्ड. कमालीचं क्रिकेट. प्रत्येक ओव्हरमध्ये एक षटकार आला. हे फार महत्वाचं होतं. एक मोठा फटका चौकार आलेला नाहीये परंतु प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार आलाय. आणि षटकार आपण पाहिलं पहिल्यांदा अगदी 2 षटकांच्या पहिल्याच बॉलवर त्यानंतर मात्र रोहनच्या दुसऱ्या बॉलवर इथे चांगला चेंडू होता. आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क करण्याचा थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल मात्र लॉंग ऑफ कडे सरकलाय. थ्रो वेगानं आलाय. परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात का होणार सांघिक यश या ठिकाणी प्राप्त करत असताना श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओळे संघ इथे मात्र एक विकेट मिळवतोय. सांघिक कामगिरीच्या जोरावर फलंदाज बाद होतोय तो अशिकेश भोईर. बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. स्कोर चांगला आहे. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पाठलाग करत असताना मात्र दमछाक होतो हे आपण पाहिलं आजच्या रात्रीमध्ये. भल्या भल्या संघांना घाम फुटलाय आणि 40+ ही धावसंख्या नक्कीच एक चॅलेंज ठरेल. खेळाडू कक्षामध्ये खेळाडूच बसतील याची नोंद घ्या. सूचना येते आयोजकांच्या वतीनं. फार महत्वपूर्ण सूचना असेल. सतीश म्हात्रे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट ना.
त्यावेळेचा हा बॉल थोडासा शपल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न पंच आमच्याकडे वळालेत. फाईट बॉलचा इशारा मात्र देत असताना एक अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावसंख्येमध्ये. एकेरी धावेनं होईल धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 रन्स. पहिलं षटक आपण पाहिलं विशाल गायकवाडचं 9 धावा. त्यानंतर रोशननं दिल्या 14, रोहन मुंगाजीनं 9 दिल्या. आणि हे षटक जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत या ओव्हरमध्ये सुद्धा 11 धावा आल्यात. त्यामुळे थोडंसं महागडं षटक आता मात्र होणार का, परंतु इथून मात्र उर्वरित चेंडूंमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि नेहमीच डेथ ओव्हरमध्ये स्लॉग ओव्हरच्या षटकांमध्ये आजपर्यंत सतीश म्हात्रे यांनी चांगली गोलंदाजी करून अजनबी स्पोर्ट्स ओळे संघाला कित्येक वेळा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामने जिंकून दिलेत. आणि तो संघातील मुख्य आणि अनुभवी गोलंदाज यावेळेस गोलंदाजी मार्कवर. एज जरूर होती त्या ठिकाणी. यष्टीरक्षकाकडून पाहायला गेलं तर निघाल्यानंतर चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. शॉर्ट थर्ड मॅनला रन मात्र मिळते. करंटला एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. एकेरी धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या आकड्यावर. अजित भोईर संघातील सगळ्यात एक्सपिरियन्स खेळाडू. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ करण्यासाठी सज्ज होईल तो अजित भोईर, नामवंत फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. यावेळेचा हा फटका अगदी पाहायला गेलतोय कव्हर पॉइंटला. हे शॉट्स मात्र याच्याच बॅटमधून पाहायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षक डीप मध्ये होता. फलंदाज मात्र परततील. अजित भोईर खाते उघडू दिले नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र परतीच्या प्रवासाला. उसराई देवीच्या आशीर्वादाने गाव नांदतो सुखाने तिच्या नावाचा करते सारे जयघोष मुखाने. उसराई देवीच्या आशीर्वादाने गाव नांदतो सुखाने तिच्या नावाचा करते सारे जयघोष मुखाने. 44 रन्स 44 वर 4 नेल्सन फिगर पाहायला मिळते. आणि शेवटचा चेंडू असेल सतीश मात्रे काहीसं कमबॅक करत असताना. स्ट्राईकला आहेत करण सुरते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मुन्ना सुरते आणि विशू भिंगारकर यांच्याकडून. आणि हा शेवटची चान्स आहे. लवफुल टॉस बॉल वळवलाय स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने काढलाय. बॉलला वेगानं मात्र बाउंड्री लाईन क्रॉस होते. मॅच लीडेड. शेवटच्या बॉलवर मात्र शेवट गोड करत असताना करण सुरतेच्या पॅटमधून वेगवान चौकार. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. 48 रन्स. चौकारासाठी सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक होतं मुन्नाबाई सुरते आणि विशू भुंगारकर यांच्याकडून, आणि ते जरूर दिलं जाईल. परंतु इट्स अ गुड टोटल. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच या मोठ्या धावा झाल्यात. आजच्या रात्रीमधील टोटल जर आपण पहिल्या मॅच पासून पाहिलं असेल, ही 6वी मॅच असेल आणि या 6व्या मॅचमध्ये सगळ्यात जास्त धावसंख्या उभारले. आणि पहिल्यांदा खास करून टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला तो अर्थातच नितीन स्मृती भैरवनाथ बिचुंबे संघाने निर्णय सत्कारणी ठरवलाय. आता मात्र जे कार्य करायचंय ते गोलंदाजांना करायचं आहे. फलंदाजांनी आपलं काम चोख पार पाडले. 48 धावा झाल्यात. 49 धावांचं टार्गेट आहे. 49 धावांचं टार्गेटाला आता मात्र पार करायचं असेल तर नक्कीच एक लॉंग इनिंग साकारावी लागेल. ते अर्थातच प्रमोद गरत असेल, त्याचप्रमाणे पाहायला गेलं तर रोहन असेल, रोशन असेल, विशाल असेल, त्यानंतर ऋषिकेश असेल किंवा आशिष असेल किंवा विद्या असेल. एक तगडी स्टारकास्ट मात्र या टीमकडे आहे. फलंदाजांची मोठी मित्र म्हणेन एक गडी आहे या संघाकडे. आणि या फलंदाजा जोरावर आता मात्र या मॅचमध्ये 49 धावा मात्र पूर्ण करून हा संघ फायनलमध्ये जाणार. की ज्या पद्धतीनं मात्र टॉस जिंकून डावा डिफेंड करण्याचा निर्णय घेतला होता नितीन स्मृती भैरवनाथ बिचुंबे संघानं, दावा मात्र डिफेंड केला जाणार. सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे असेल. परंतु अगोदरच या स्पर्धेच्या फायनलमध्ये मात्र प्रवेश केलाय I11 चिंचवली संघानं. आणि त्यांच्या समवेत मात्र दुसरा संघ कोणता असेल जो गावदेवी उसराई चषक 2022च्या पहिल्या पर्वामध्ये फायनलिस्ट संघ असेल याची उत्सुकता मात्र लागले ते आमच्या सगळ्याच क्रीडा रसिकांना. तर I11 चिंचवली संघाला आम्ही विनंती करतोय, फायनलचा सामना लगेचच सुरू होणार आहे. आणि आयोजकांकडून एक महत्त्वाची सूचना आहे बघा. सिरीजचं जे कॅल्क्युलेशन असेल प्रत्येक विकेटसाठी 5 धावा 5 पॉईंट असणार आहेत. आणि जे फोर्थ 4 संघ असतील आणि आम्ही जे पारितोषिक पाहतोय उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, फिल्डर हे 4 संघामध्ये डिवाइड केले जातील. हा आयोजकांचा निर्णय आणि ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय.
तर इथे आम्ही पाहतोय A&B इन्फ्रा प्रोजेक्टच्या ओनर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्स अक्षय भगत ज्यांनी आम्हाला सायप्रीत लाईव्ह स्पॉन्सर केलं, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद. आणि त्यांचे जिगरी मित्र आले तिथे, कुमार म्हात्रे युवा उद्योजक ओवळे आणि आकाश म्हात्रे ओवळे यांचे इथे आगमन, त्यांचं मी हार्दिक स्वागत करेन. ज्युनियर आनंद शिंदे. तर या ठिकाणी विचुंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच तथा सुप्रसिद्ध बिल्डर प्रमोददादा भिंगारकर यांच्या वतीनं कॉमेंटेटर डिपार्टमेंटसाठी तब्बल 2,500 रुपयाचं पारितोषिक आलंय. संघासाठी देखील त्यांनी 10,000 रुपये पारितोषिक दिलं होतं. चला, संघाप्रमाणे कॉमेंटेटरांचं देखील शाबासकीची थाप त्यांच्या माध्यमातून मिळते, त्यांचं मनापासून थँक्यू देतो आम्ही. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. थोड्याच वेळात अशा व्यक्तिमत्वाचं आगमन होईल मित्रांनो, की ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तिमत्व थोड्याच वेळात ज्यांचं या ठिकाणी शुभागमन होईल. नाव आम्ही सस्पेन्स ठेवू, आल्यावरच तुम्हाला जो सस्पेन्स, कारण कदा सरप्राईज असतं. आणि नक्कीच प्रवीण त्यांचं इन्स्टा पेज सुद्धा ओपन होणार आहे. नाव सध्या नाव खोलून जमणार नाही. भयान ते रूप अगदी अंधाऱ्या रात्रीमध्ये जर Surprise. चालले ना तरी असं वाटतंय की हे दमदार व्यक्तिमत्व. आज लुक सुद्धा चेंज असणार आहे अशी सुद्धा माहिती मिळाली. आज ड्रेसिंग सुद्धा वेगळे, सेलिब्रिटी स्पेशल सेलिब्रिटी तुम्हाला थोड्याच वेळात पाहायला मिळतील. सस्पेंस आहे या स्पर्धेचा. चलते हैं मुकाबले की तरफ. फिर से एक बार आए हुए तमाम क्रिकेट दर्शकों का मैं प्रवीण गायकर वाकड़ी और आपका स्वागत करता हूँ. आणि जर विचार केलात ना तर उसरलीची आई गावदेवी माता आणि त्याच्यानंतर विचुंब्याचे भैरवनाथ यांची उद्या यात्रा आणि गावदेवी आई उसराई माता म्हटल्यानंतर विचुंबे आणि उसरलीच्या अगदी मधोमध वसलेली ही दोन्ही गावांची आराध्य आणि उसरलीची काठी देखील आणि विचुंबीची काठी देखील तिथे जाते. आणि हे म्हणून मी मागाशीच म्हटलं होतं विचुंब आणि उसरली एकच गाव, आणि त्यांचंही मनापासून स्वागत करूया. तो बिल्कुल जीतने के लिए टोटल 48 रनों का लक्ष्य है, माफ कीजिएगा 49 रनों का लक्ष्य है. तो दोनों भी टीमों ने पिछले मुकाबले में लो स्कोर में मैच बचाई थी. अब यहाँ पर देखेंगे नितिन स्मृति 11 भैरवनाथ विचुंबे या होगी आगे के सफर में श्री समर्थ 11 अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम. पहली गेंद ओवर द विकेट से, पहली गेंद लाजवाब, यहाँ पर गेंद फेंकी, कमाल का उछाल मिला और पहली गेंद के ऊपर डॉट बॉल के साथ अपनी गेंदबाजी की शुरुआत करते हुए दिखा दिया यहाँ पर कि हम मैदान में हैं जब तक इसने आसानी के साथ रन नहीं बना देंगे, क्योंकि पिछले मुकाबले में अजनबी स्पोर्ट्स ओवली टीम ने कमाल के रन बचाए थे. हर विकेट के लिए 200 का इनाम है. विशु भिंगारकर और एक ही भाई मुन्ना भाई इनकी ओर से. ये गेंद अच्छी है, टैप करने की कोशिश, शॉर्ट कवर में फील्डर है और एक समय लग रहा था कि थोड़ी सी खराब फील्डिंग हो रही थी. कवर काफी लाजवाब यहां पर नजर आता हुआ, लेकिन तब तक 1 रनों के साथ खाता खोलते हुए यहां पर बल्लेबाज की बात करेंगे प्रमोद गरत, वन ऑफ द बेस्ट बैट्समैन ऑफ द अजनबी स्पोर्ट्स ओवले. ये कलात्मक है, मेरे ख्याल से इन्हें राधे इंटरप्राइजेस के ट्रॉफी में भी एक 4 व्हीलर इनके नाम पर है. टोटल 2 4 व्हीलर उनके नाम पर है. बड़ा खिलाड़ी है, इसे रोकने में कामयाब हो पाएगी नितिन स्मृति 11 भैरवनाथ 11 विचुंबे. अब स्ट्राइक एंड पर अजीत मुंगाजी. हवा में गेंद, मिस टाइमिंग स्ट्रोक, फील्डर गेंद के नीचे और ये लीजिए, ये कैच है ना, मेरे ख्याल से आपके लिए महंगा पड़ सकता है, क्योंकि व्यावसायिक क्रिकेट में अजीत मुंगाजी काफी कड़क फॉर्म में चल रहे हैं और उस बल्लेबाज को अगर आप जीवनदान देंगे तो मेरे ख्याल से यहां पर उनके लिए काफी तकलीफी होगी और उसकी वजह से शायद दिक्कतें भी काफी उठानी पड़ेगी यहां पर इस मैच में विचुंबा 11 टीम के खिलाड़ियों को. तो बिल्कुल यहां पर रन संख्या की बात करेंगे तो टोटल रन संख्या बनी है 2 रन स्कोर कार्ड के ऊपर. और यकीनन यहां पर बात करेंगे इस तरीके की गलतियां कर पाती है तो थोड़ी सी गलती को भुगतना भी तैयार रहना पड़ेगा. अविनाश बेहतरीन खिलाड़ी है, क्या कमबैक कर पाएंगे अपने टीम के लिए? ये मौका है, कवर में खिलाड़ी, बड़ा विकेट, बिग विकेट. प्रमोद गरत बैक टू द पेविलियन. जमलाय आज या दर्शनाला, आज हो नाचू गाऊ धमाल करू भैरवनाथाचे पालखीला. 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 तो बिल्कुल यहां पर पहला विकेट, हालांकि इससे पहले भी यह थोड़े से लड़खड़ाते हुए नजर आ रहे थे, लेकिन यहां पर देखिए बल्लेबाज के पारी का हुआ खात्मा. पॉकीवाला आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. दमदार सपोर्ट विचुंबे टीम के लिए.
मृणाल हमारे ओले के, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। आइए मृणाल, आपका भी स्वागत करते हैं। तो बिल्कुल यहाँ पर पहला पावर प्ले की बात करेंगे। एक विकेट हर एक विकेट के लिए मुन्ना भाई सुरते और विशु बिंगारकर इनके ओर से टोटल 200 रुपए का इनाम है। और पहली बड़ी सफलता विचंबा टीम के गेंदबाज अविनाश के नाम पर आते हुए। अविनाश ने काफी प्रभावित किया इस पूरी श्रृंखला में, लेकिन देखेंगे अब नए बल्लेबाज मैदान के अंदर आशीष मात्रे, बड़े खिलाड़ी है ये भी, लेकिन अब जो 49 का टारगेट है उसका पीछा करते हुए 2 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। क्या बल्लेबाज एक अच्छी साझेदारी ओली टीम के लिए दे पाएंगे? ये शॉट लाजवाब है, सीधे बल्ले से खेला है और बेन को फेंक दिया लॉन्ग ऑफ सीमा रेखा पार, अंपायर का इशारा 6 रन। थँक यू डीजे। आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो मित्रांनो, त्या मान्यवरांचं इथे शुभागमन ज्युनियर आनंद शिंदे आणि त्यांच्यासाठी मी एक गाणं स्पेशल तयार केलाय। डीजे नितीन ठोक। खेळत होतो प्रीतीचा झोका, दिला तिने मला प्रेमात धोका, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर। मग आता जीवाला वाटतंय बर, आता जीवाला वाटतंय बर, भावा एक विमल खाल्ल्यावर। थैंक यू डीजे। ये गाना था बिल्कुल हमारे जूनियर आनंद सिंधे के लिए। तो चलते हैं मुकाबले की तरफ। बढ़िया शॉट, यहाँ पर लाजवाब क्रैकिंग शॉट देखने को मिला। ये भी हवाई सफर यात्रा करने की कोशिश है, दूर है बहुत फील्डर कैच से, लेकिन एफर्ट लाजवाब थे। बैकअप के लिए खिलाड़ी बिल्कुल आए बैकवर्ड स्क्वायर लेग के रीजन में, लेकिन जब तक रोके फील्ड करे, मौका था बल्लेबाज के पास 2 रन लेने का। और इसी के साथ पहले ओवर का खेल हुआ समाप्त। और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 1 विकेट के नुकसान के ऊपर 10 रन। अब जीतने की बात करेंगे, 18 गेंदे 39 रनों की आवश्यकता। तो विचुंबे टीम के लिए और एक सुवर्ण मौका है। हमारे विचुंबे के दीपक मामा, इनके ओर से हर विकेट के लिए 200 रुपए का इनाम है। मामा देखिए काफी क्रिकेट के लिए दमदार योगदान। ओके तो थैंक यू मामा। छोटी हाइट बड़ी फाइट लेना हमेशा पसंद करते हैं। और लीजिए, बात पसंद आई। यस डेफिनेटली। भैरवनाथाची यात्रा लवकरच सुरू केली खऱ्या अर्थानं, त्यांचंही मनापासून स्वागत करूया। तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ। यहाँ पर बढ़िया 6 धागा आणि त्यांच्या वतीने 150 रुपयाचं देखील कॉमेंट्रीसाठी पाहतोय, त्यांचंही मनापासून स्वागत। तो चलते हैं मुकाबले की तरफ। 39 रनों की अभी भी आवश्यकता है। दोनों टीमें अभी भी सुस्थिति में है, 50-50 मुकाबला बैलेंस है। गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज रोहित सुरते और स्ट्राइकर इन पर बल्लेबाज है यहाँ पर आशीष मात्रे, जिन्होंने अपने पारी की शुरुआत बिल्कुल छक्कों के साथ यहाँ पर करते हुए। हाफ ट्रैकर की बॉल, टप्पे को थोड़ा सा पीछे रखा। एरिया किक डॉट बॉल के लिए तालियां गूंज रही है विचुंबे टीम के समर्थकों की ओर से, और हर एक छक्के के लिए तालियां गूंज रही है बिल्कुल यहाँ पर अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के समर्थकों के ओर से। यह मुकाबला कड़ा है, मुकाबला इससे भी बहुत ही बड़ा संघर्ष होगा, इसमें कतई संदेह नहीं है। ये भी गेंद लगातार क्रॉस बैटेड खेलने का इरादा कर रहे बल्लेबाज। डॉट बॉल की यहाँ पर समाप्ति होती हुई। विचुंबे टीम के बल्लेबाज हालांकि तो माफ कीजिएगा, विचुंबे टीम के गेंदबाज हालांकि थोड़ा सा प्रेशर दिखा रहे हैं यहाँ पर अजनबी स्पोर्ट्स ओले टीम के बल्लेबाजों के ऊपर, लेकिन कहते हैं ना, किसी के अभाव में ना खेलो, ना किसी के प्रभाव में ना खेलो, ये खेल है तुम्हारा, बस अपने ही स्वभाव में खेलो। बढ़िया गेंदबाजी, बढ़िया बैटिंग, लेकिन देखेंगे मेगा फिनाले में कौन सी टीम जाएगी। शॉट अच्छा है लेकिन 1 रन मिलेगा। लॉन्ग ऑफ फील्डर मौजूद है, 1 से ज्यादा मात्र कुछ नहीं है। और ये लीजिए, थोड़ी सी रोशनी आई थी चेहरे के ऊपर, आंख के ऊपर, तो निश्चित तौर पर यहाँ पर पकड़ने में थोड़ी सी दिक्कतें होती हुई। तब तक 1 रन लेने का मौका था। मामा थोड़ा सा शांति रखे। अब निश्चित तौर पर भैरवनाथ की यात्रा शुरू होगी। लगता है फुल चार्ज होकर दमदार योगदान देते हुए उनका भी स्वागत करते हैं। रोहित सुरते 3 गेंदों में बिल्कुल 1 रन यहाँ पर खर्च करते हुए। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट से। ये शॉट अच्छा है कवर्स के ऊपर से। व्हाट अ शॉट, रोहित शर्मा स्टाइल। इट्स अ ह्यूज 6 रन। कहीं ये छोड़ा हुआ कैच अब अजय मुंगा जी का, कहीं अजित मुंगा जी का, कहीं खतरनाक साबित ना हो। कैच छूटा है जरूर। प्रति ओवर में विचुंबा टीम को 12 रन बनाने हैं। पहले ओवर में 10 आए थे, इस ओवर में 4 गेंदें फेंकी है, 7 रन खर्च किए।
टोटल रन संख्या पहुंची है यहां पर 17 रन। जीतने के लिए बात करेंगे आने वाली 14 गेंदे, 32 रनों की आवश्यकता। दिल्ली अभी भी बहुत दूर है, हवाई सफर करने की यात्रा बिल्कुल जरूर करेगी, लेकिन देखेंगे यहां पर किस तरीके का वह पलटवार करना चाहेगी। अब तो पगड़ा इच्छकों के साथ बेहतरीन नजर आता हुआ। तो नितिन 11 इनकी ओर से विकेट के लिए रवि मात्रे, आरके बिल्डर इनकी ओर से 500 का इनाम दिया जाएगा। कमाल की गेंदबाजी, थोड़ा सा सम्मिश्रित गेंदबाजी, फिंगर रोल किए थे, डॉट बॉल की बिल्कुल यहां पर समाप्ति होती हुई, स्कोर वही के वही रुका हुआ। इसे कहते हैं सागर कमबैक। छक्का आने के बाद किस तरीके से वापसी करनी चाहिए ये बिल्कुल दिखाते हुए गेंदबाज रोहित। तो बिल्कुल यहां पर बात करेंगे डॉट बॉल की समाप्ति होती हुई, 13 गेंदें बची है, 32 रनों की आवश्यकता है अभी भी। ये स्लोवर गेंद है, गैप में गिरने की संभावना, फील्डर उनके पहुंच से दूर, गेंद बिल्कुल वन बाउंस ओवर द लाइन। अंपायर का इशारा, यहां पर 4 रन और इसी 4 रनों की मदद से ओवर नंबर कंप्लीट हुआ दूसरा, और 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद श्री समर्थ अजनबी स्पोर्ट्स ओवले टीम की रन संख्या है 21 रन। आने वाली गेंदें बची है टोटल 12 और जीतने के लिए 28 रनों की आवश्यकता। तब तक थोड़ा सा मौका है, चलते हैं हमारे जूनियर आनंद शिंदे की एक सुमधुर संगीत सुनने के लिए। डीजे नितिन इसके पास ठोक। तिला तिने मला प्रेमात धोका, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर, माझं खरं प्रेम होतं तिच्यावर। मग आता जीवाला वाटतंय बरं, आता जीवाला वाटतंय बरं भावा। तो बिल्कुल ये लीजिए स्क्रीन के ऊपर बिल्कुल जूनियर आनंद शिंदे देख सकते हैं। कल किंग कोबरा आया था, साउथ अफ्रीका से आया था, आज इंडियन कोबरा दिखना मांगता है, लगता है थोड़ा समय है। हाँ चेहरा दिखाओ जरा उनके स्क्रीन के ऊपर, पूरा क्लियर चेहरा आना मांगता है। ये लीजिए भयानक रूप, भयानक रूप स्क्रीन के ऊपर देखिए जरा, संदेश दिखाओ जरा। नहीं नहीं बिल्कुल नाचेंगे नाचेंगे, कमाल के है, कमाल के डांसर है जूनियर आनंद शिंदे, हेयर स्टाइल बिल्कुल दिखाते हुए। तो मैच बिल्कुल काफी कड़क है, निश्चित तौर पर चलते आने वाली 12 गेंदें और 28 रनों की आवश्यकता। फील्डर तैनात किया गया था लेकिन उनके पहुंच से दूर, गेंद बिल्कुल जाती हुई सीमा रेखा पार, 4 रन। जत्राईची दरबार साला, पालखी मानाची फिरते गावाला, बँड वाजतो भक्त नाचतो, आनंद होतो साऱ्यांच्या मनाला। धन्यवाद डीजे। बिल्कुल सेकंड सेमीफाइनल मैदान के अंदर चलता हुआ, जो जीतेगा वो सीधा मेगा फाइनल में डायरेक्ट एंट्री करेगा और गावदेवी उसराई चषक 2022 में बिल्कुल खेलेगी वो टीम I11 चिंचौली टीम के खिलाफ। जिंदगी में कभी उदास ना होना, कभी किसी बात पर निराश ना होना, ये जिंदगी है, संघर्ष चलती रहेगी। कभी अपने जीने का अंदाज कभी ना खोना। यहां पर देखेंगे चौकों के साथ अपने पारी की शुरुआत, प्रति ओवर 14 रन चाहिए और यहां पर स्वप्निल कामले की 20 हाफ ट्रैकर बॉल के ऊपर बढ़िया शॉट धागा बल्लेबाज आशीष मात्रे ने, और आशीष खेल रहे टोटल 5 रनों के ऊपर यहां पर नाबाद बल्लेबाजी करते हुए। गेंदे बची है टोटल 11, जीतने के लिए 24 रनों की बिल्कुल आवश्यकता है हर विकेट के लिए। तो बिल्कुल यहां पर हमारे मामा इनके ओर से भी हर विकेट के लिए 200, रविंद्र भिंगारकर, विशु भिंगारकर माफ कीजिएगा, और एक की राई मुन्ना भाई इनके ओर से भी टोटल बिल्कुल 200 रुपए का इनाम हर विकेट के लिए बिल्कुल यहां पर दिया जाएगा। 11 गेंदें बची, अभी भी 24 रनों की आवश्यकता है। शॉर्ट पिच लाइन के बॉल के ऊपर बढ़िया चौका धागा बल्लेबाज ने, लेकिन यहां पर देखेंगे दोनों अंपायर थोड़ी सी सल्ला मसलत करते हुए। माटे अंपायर द्वारकानाथ सोरगे बेलौली, ये दोनों अंपायर अजीत का कैच छूटा है और अजीत पूरी तरीके से टूट पड़े अभी तक यहां पर गेंदबाजों के ऊपर। आएगा मुकाबले में मजा, कोई संदेह नहीं है। मुश्किलों को आना तो पार्ट ऑफ लाइफ है और उनमें से हंसकर बाहर आना इट्स आर्ट ऑफ लाइफ है। ये लाइन अच्छी है, रन लेना चाहते हैं रिस्की, विकेट कीपर थोड़े से दूर थे, लेकिन उसके बाद बात करेंगे एक एक से फर्क नहीं गिरेगा विचंबे टीम के कप्तान को। तो डॉक्टर कुमार शिंदे बिल्कुल फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से विचंबे के देवदूत, घरों घरों में उनको बिल्कुल अच्छा स्थान दिया जाता है और खास करके 40+ के दमदार। इनके ओर से भी कमेंट्री के लिए प्रवीण गायकर, इनके लिए 500 का इनाम आ चुका है। स्वागत है आपका सर। गेंदबाज तैयार होते हुए अराउंड द विकेट।
ये कट करने की कोशिश, बाहर की तरफ निकालने का प्रयास किया था, लेकिन यहां पर देखिए बिल्कुल एक ही रन मुकम्मल। पिछली 2 गेंदों के ऊपर 2 सिंगल, रन और गेंदों के बीच में फासला बढ़ता हुआ आखिर की 9 गेंदें बची है। 22 रनों की यहां पर आवश्यकता है। ना पूछ की मेरी मंजिल कहाँ है, अभी तो सफर का इरादा किया है। न हारूंगा हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये मैंने किसी से और से नहीं खुद से किया हुआ ये वादा है। ये शॉट हवाई है, फील्डर अविनाश गेंद के नीचे, उनके पहुंच से दूर, गेंद सीमा पर, मैक्सिमम हिट, गेंद सीमा पर 6 रन। हे अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ अंगावर आला तर शिंगावर घेऊ खेळ हा आपणच जिंकून जाऊ। थैंक यू डीजे, मजा है, गर्माहट पैदा करने वाला मुकाबला। 8 गेंदें बची है, 16 रनों की आवश्यकता। ये दोनों गेंदें होंगी विचंबे टीम के दृष्टिकोण से काफी महत्वपूर्ण होगी, और एक तरफ देखा जाएगा तो ओवले टीम की तरफ से भी ये दोनों गेंदें बहुत ही महत्वपूर्ण होगी। परिंदों को मंजिल मिलेगी यकीनन, ये फैले हुए उनके पंख बोलते हैं। वो लोग रहते खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते हैं, और इस बार फील्डर मौजूद है, बढ़िया फील्डिंग नजर आती हुई, और इस बार मात्र 1 ही रन मिलेगा। एक समय लग रहा था बाउंड्री जाएगी। इट्स अ वेरी गुड फील्डिंग करण सुरते। तो 2 अंतिम 7 गेंदें बची है और 15 रनों की आवश्यकता। क्या मैच है, क्या मैच है। प्रति ओवर 12 की जरूरत थी, अब थोड़ा सा रिक्वायर्ड रन रेट बढ़ता हुआ। हर कैच के लिए मामा इनकी ओर से भी 200 रुपए का इनाम खिलाड़ियों को दिया जाएगा। राउंड द विकेट, ये लेग साइड में मारने की कोशिश जरूर की थी। चलिए 12 गेंदों में 28 चाहिए थे, 14 खर्च किए। अब आने वाली 6 गेंदें और जीतने के लिए 14 रनों की आवश्यकता। व्हाट अ मैच। ठोक थँक यू डीजे। शेवटचे 6 चेंडू आणि 12 धावी, 14 धावींची गरज। बघा इथे रनआउट जरी केलं तरी मामा यांच्या वतीनं तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक। आता मात्र लढावं लागेल या स्पर्धेमध्ये, या मॅच मध्ये दोन्ही संघांना जर फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल। कारण ज्या पद्धतीनं विकी भोईर साहेब औरंगजेब रडला होता, कारण दरबारात आवाज चढवून त्याला छत्रपती शिवाजी राजा नडला होता। जिंकून देखील मुंबई सारी दाऊद इब्राहिम रडला होता, कारण त्याच्या समोर बंदूक धरून त्याला मन्या सुर्वे नडला होता। जालून देखील ताससर अजमल कसाब रडला होता, कारण त्याची मान आता धरून त्याला तुकाराम ओंबले नडला होता। सांगा उडून जगाला नडणारा फक्त हिंदू होता। फटाके फुटणार, डीजे वाजणार, पोरं नाचणार, लोक जलणार, ज्याला अडचण होणार तो पाकिस्तानला जाणार। बोला छत्रपती शिवाजी महाराज की। बड़ा मुकाबला है, बड़ा मुकाबला है। तो चलिए विचुंबा टीम अगर जीती है तो विचुंबे ग्राम पंचायत के विद्यमान उप सरपंच यानी कि प्रमोद दादा भिंगारकर इनकी ओर से 10,000 का इनाम। 6 गेंदें 14 की दूरी, ऐसा कौन है जिसमें कमी नहीं, तो आसमान के पास भी जमीन नहीं है। गेंदबाज तैयार राउंड द विकेट से। जगदीश हिंगारकर की पहली गेंद अलोंग द कारपेट, मिड विकेट के रीजन में खेला है। खराब फील्डिंग, तुरंत उसका फायदा उठाया यहां पर बल्लेबाज ने, और स्ट्राइक रोटेट अजीत को रोकना होगा। जितनी ज्यादा स्ट्राइक आज अजीत के पास होगी उतना ही खतरा होगा यहां पर गेंदबाजी करने वाली टीम के। तर प्रेमिका आपण ही मॅच पाहतोय, ही मध्यरात्र होऊन गेली आहे, तरीही प्रेक्षकांची अलोट गर्दी मात्र पाहायला मिळते। त्यांच्याबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल? डेफिनेटली अफलातून प्रेक्षकांची गर्दी, आणि हेच विजय आहे या स्पर्धेचं। युवा सेना आणि ग्रामस्थ मंडळ उसरली, आणि 1000 अजूनही प्रेक्षक एवढ्या रात्रीमध्ये या मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांचं पुन्हा एकदा या तरी स्पर्धेच्या तुम्ही वतीनं बघा, स्वागत करूया। व्यासपीठावर देखील ही मंडळी आहेत, या मंडळांबद्दल तुम्ही काय म्हणू शकाल? अतिशय गजबजून भरलेलं हे व्यासपीठ, आणि काही ठिकाणी मला तर वाटतंय सर्व स्टेजेस खाली होतं, मैदानच खाली होतं, परंतु इथे आय थिंक प्रथमच असं घडतंय की संपूर्ण आज या मॅचला संपूर्ण रात्रीपर्यंत प्रेक्षक थांबलेत। तितकेच ऑनलाईन, तितकेच आमच्या व्यासपीठावरती आहेत, त्यांचे मनापासून स्वागत करूया। 5 गेंदे 12 की दूरी, खुल जाएंगे सभी रास्ते, तू रुकावट से लड़ तो सही, सब हो जाएगा हासिल, तू अपने जिद पर अड़ तो सही। एक मुरझे हुए गेंदबाज है, एक अनुभवी गेंदबाज है पुराना चावल। क्या इस युवा गेंदबाज बल्लेबाज के सामने कोई कमाल कर पाएगा? राउंड द विकेट, हाफ ट्रैकर की बॉल हवा में है और इसको फेंक दिया सीमा रेखा पार। एक क्या छूटा है, इसकी कीमत गिन रही है विचुंबा 11 टीम। 6 रन। अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस काय तुझ्या रूपाची शोभा
माझे रंभा ग जीवाची लाडकी रंभा. धन्यवाद डीजे। अब 4 गेंदें बची है, 6 रनों की आवश्यकता। मेगा फाइनल में कौन जाएगी, विचुंबा जाएगी या ओले जाएगी? जगदीश को रोकना होगा। अगर इस तरीके की गेंदें फेंकेंगे तो शायद कहीं ना कहीं दबाव थोड़ा सा उनके ऊपर भी बढ़ता जाएगा। ये गेंद लाइन अच्छी है, अपील आउट की गई थी लेकिन हाइट फैक्टर को अंपायर ने देखा और ये खराब क्रिकेट। अपीलों में बिजी रहे और यहां पर रन नहीं चाहिए थे, वहां पर चुरा लिए 2, 1 ही रन हो सकता था। ये खराब क्रिकेट है विचुंबा टीम के खिलाड़ियों की ओर से, क्योंकि यहां पर अपील में आप अगर उत्साह होते हैं ना तो निश्चित तौर पर आपको थोड़ा सा ध्यान भी देना होगा। अब 3 गेंदें बची है, 4 रनों की आवश्यकता, कंपलसरी चेस। सागर क्या मुकाबले हो रहे हैं आज के, एक भी मुकाबला एक तरफा नहीं है, सभी मुकाबले कांटे की टक्कर 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 यहां पर नजर आती हुई। तो निश्चित तौर पर जो भी टीम जीतेगी जल्लोष आप मैदान के बाहर ही कर सकती है। तो अजीत एलबीडब्ल्यू के लिए रिव्यू नहीं है, प्लीज कोऑपरेट। फील्डिंग तुरंत यहां पर लगाइए स्क्रीन के ऊपर। चलिए मैच स्टार्ट कीजिए। आयोजक कर रहे हैं कि मुकेश यहां पर मैच स्टार्ट करना है। 11 गेंदों में 28 रनों की शानदार पारी खेलते हुए 3 गेंदें बची है, 4 रनों की यहां पर आवश्यकता है। जहां पर 1 ही रन होना चाहिए था वहां पर 2 रन चुरा लिए, 1 छोड़ा हुआ कैच, 0 पर कैच छूटा था और उसके बाद थोड़े से महंगे साबित होते, लेकिन हार जीत का फैसला अभी भी बैलेंस है। आखिर की 3 गेंदें, 4 रनों की आवश्यकता। जीतना है विचुंबे को, हार मंजूर नहीं है ओले को, लेकिन देखेंगे यह अनुभवी गेंदबाज इस खिलाड़ी के ऊपर किस तरीके का परफॉर्मेंस करना चाहेगी। दबाव दबाव दोनों तरफ दबाव है, विचुंबे के ऊपर भी दबाव है और एक तरफ बात करेंगे तो निश्चित तौर पर ओले टीम के ऊपर भी काफी दबाव है। मुश्किलें हमेशा बेहतरीन लोगों के हिस्से में आती है क्योंकि वो लोग ही उसे बेहतरीन तरीके से अंजाम देते हैं। आप देखेंगे किस तरीके का अंजाम यहां पर देना चाहेगी इस वक्त फील्डिंग करने वाली टीम भैरवनाथ नीति स्मृति 11 विचुंबे और श्री समर्थ 11 अजनबी स्पोर्ट्स ओले टीम। बड़ा है मंच, बड़ा है प्लेटफॉर्म, लेकिन कौन होगा सरपंच 2022 आई गावदेवी उसराई चषक का, जो बड़ी रायगढ़ नहीं बल्कि संपूर्ण महाराष्ट्र में जिसकी चर्चा है। 3 गेंदें 4 रनों की दूरी, गेंदबाज तैयार, ये हवाई सफर है और गेंद को फेंक दिया लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन और मुकाबला जीता ओले टीम। गो टू द फाइनल, हार्दिक हार्दिक अभिनंदन। थँक्यू। चला ओले क्रिकेट संघ आता आपण लाईनअप करून जा मैदानात। आता सागर या मॅच मध्ये दोष कुणाला द्यावा का? छुटलेला झेल आणि त्याच्यानंतर तुटून पडलेला फलंदाज ज्याने तब्बल धावा बनवल्या, 34 धावा ठोकल्या, म्हणजे पाऊण धावा या खेळाडूने एकट्याने बनवल्या आणि आपल्या संघाला विजय साकार करून दिला। म्हणजे जसा झेल सुटला तसा तुटून पडला आणि विचुंबे संघाला मात्र ही मॅच गमावावी लागली। चला